ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आरती वडकबाळकर. आणि छान असं सण समारंभ असल्यासारखं वातावरण आहे. पण काही सुरू करण्याआधी आपण देवाची आरती करून सुरुवात करूयात. तर मी यांना रिक्वेस्ट करते. छान वातावरण सेट झालंय आणि तुम्हाला सगळ्यांनाच हे मान्य असेल असं मला वाटतंय. आपण सगळेच दशावतारसाठी जमलोय. पण दशावतार म्हणजे नेमकं काय ह्याची अगदी तोंडओळख मी करून देते. तर महाराष्ट्रात शेकडो वर्षापूर्वीपासून चालत आलेली ही लोककला आहे, ज्याच्यात विष्णूच्या दशावतारांबद्दल आपल्याला गोष्ट सांगितली जाते. वेगवेगळ्या प्रकारे नृत्य, नाट्य, गायन, संवाद या सगळ्या प्रकारे आपल्याला रंगवून विष्णूबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काहीही स्क्रिप्टेड नसतं. तिथले लोकल कलाकार त्या वेळेस जमून ठरवतात काय करायचं, आज काय करायचं, कसं करायचं आणि ते सादर केलं जातं. आणि याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आता बघायला मिळेल, कारण की आपल्याकडे खास श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ कोनशी तालुका सावंतवाडी इथून सगळे दशावतारी कलाकार आलेले आहेत आणि एक छोटंसं नाट्य सादर करणार आहेत, ज्याचं नाव आहे वृंदा जलधर.
आता मी सगळ्यांना आमंत्रित करते, तुम्ही इथे येऊन प्लीज तुमची तयारी सुरू करा, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर ते नाट्य अनुभवता येईल. तोपर्यंत मी सगळ्यांची ओळख करून देते. तर जलधर ही जी भूमिका आहे ते दादा राणी कोनसकर हे करणार आहेत. वृंदाच्या भूमिकेत यश जळवी आपल्याला दिसणार आहे. महाविष्णू संजय गवस हे साकारणार आहेत. हार्मोनियमवर नामदेव घाटकर, पखवाजवर अर्जुन परब, चकवा गणेश घाटकर आणि सहाय्यक सुनील घाटकर, तन्मय घाटकर. आता वृंदा जलधर हे जे नाट्य आहे ते कशाबद्दल आहे थोडक्यात सांगते. तर आपल्या प्रत्येकाच्या घरी शक्यतो आपण तुळस लावतो, जर जागा असेल तर तुळशी वृंदावन लावतो. पण ते का लावतात आणि ते का पुजतात हे आपल्याला या नाट्यामधून ते सांगायचा प्रयत्न करणार आहेत. तर बघूया. आणि त्याआधी गणपतीची आरत आपण करतो, त्याच्याने सुरुवात करतो. काय मेला मला भलतेच फुल सुचलं आणि म्हणूनच तर स्वामींसमोर ती इच्छा प्रकट केली. काय तर म्हणे त्रैलोक्याची स्वामिनी होण्याची माझी इच्छा, आणि बस ती माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या सौभाग्याचे धनी प्रत्यक्ष स्वर्ग साम्राज्यावर स्वार झालेत. काय होणार आहे कुणास ठाऊक. कारण देवतांबरोबर संघर्ष करता करता जर देवतांनी माझ्या
माझ्या सौभाग्याला काहीतरी इजा केली तर? नाही नाही, असं होणं तर शक्यच नाही. कारण मला ज्ञात आहे, जोपर्यंत माझं पातिव्रत्य तेज सतेज आहे तोपर्यंत माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण तरी सुद्धा देवता आहे, शक्ती सामर्थ्याने युक्त आहे, असं असताना माझ्या सौभाग्य बरोबर काय करतील याचा काही नेम नाही. आणि म्हणूनच तर एक अनिष्टतेने मी त्यांची वाट पाहते. केव्हा एकदा ते येतील हेच मला कळत नाही. पण ते मला एक आश्चर्य वाटते ग. आपलीच वाट पाहत पाताळून सम्राट कालनेमी महाराज हा. यांची कुलती एक कन्या तू राजवैभवात वाढली. गजांत लक्ष्मीच्या वैभवात तू वाढलेली असो. तुझ्या स्वयंवरात देशोदेशीचे राज राजकर्ते आले. पण असं असताना सुद्धा एक धनहीन जलधर सागर पुत्र ज्याचं वैभव म्हणजे वालुकामय प्राण होय ना. निश्चित मग त्यात तू माझीच निवड केली. हा विचार कसा काय केला? याला सुद्धा कारण आहे. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते नाही का? आणि तेच तुमच्या मनाची श्रीमंती. आणि म्हणूनच तर माझी वरमाला तुमच्या कंठी अर्पण. म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता, तुमच्यापेक्षा सुखात ठेवी असं मी सांगत नाही. पण तिच्या नेत्रावर केव्हाही अश्रुधारा येऊ देणार नाही. आणखी काय? एवढं तू नक्की दे. आणि तुझी इच्छा की स्वामी मला जर काही द्यायचं असेल तर त्रैलोक्याची स्वामिनी मला व्हायचंय होय ना. या तुझ्या इच्छेसाठी मी स्वर्गावर स्वारी केली. काय झालं माहितीये का? काय झालं तिथे? देवेंद्र महाराज यांचा आणि माझा संघर्ष झाला. अरे बापरे. ऐकून ज्ञात होत की देव कपटी आहे, पण खरंच निघालं. अगं दोघांच्या घनघोर संघर्षात देवेंद्रानो नागपात्रानो बंद केलं. मग काय झालं? नैत्रासमोर काळ माझ्या उभा राहिला. माझा बाप म्हणजे सागर. संकट समय माझ्या बापाला मी हात दिली ग, पण माझा बाप आला नाही. ज्याने या जगदराचं जातक कर्म केलं ते उत्पत्ती घेणार आहे. सत्यलोकीचे प्रमाण आहे. त्यांचा मी धावा केला, तेही आले नाही. ते सुद्धा आले नाही. ज्यानं मला ज्ञान दिलं ते माझा गुरु देवर्षी नारद महामुनींना हाक दिली, तेही आले नाही. पण एक आश्चर्य घडलं. आश्चर्य बोल. आश्चर्य माझ्या नेत्रासमोर काळ दिसत होता मूर्तिमंत मृत्यू. आणि माझ्या मनात विचारले ग, आणि तरुण्यात जर का मी जगाच्या आड झालो तर माझी भार्या म्हणजे तू वैधव्याच्या पंक्तीला बसली. आणि अशा या वयात हा राक्षसरूपी समाज तुला जगू देईल काय? आणि बोलता बोलता माझ्या मुखातून माझी वृंदा हे नाव बाहेर पडतात. सारे नाव देवाचीच कृपा. मला एक सांग, काय? दैवी तत्वानं नटलेले नागभाष केवळ वृंदा या 2 अक्षरानं तुटले असं तुझ्या नावात आहे तरी का? स्वामी, हा? अहो यात माझ्या नावाचा चमत्कार कसला? मग हा तर त्या माझ्या परमेश्वराचा चमत्कार आहे. परमेश्वर हा. कोण? समजू लागल्या दिनापासून ज्या माझ्या वैकुंठ नाथाची मी भक्ती करते काय? तोच माझा वैकुंठीचा नारायण. आपण माझा निरोप घेऊन गेलात ना, हो. अगदी त्या क्षणापासून मी माझ्या देवाला हरवण्याचं कर्तव्य करत होते. आज त्या देवानं माझ्या भक्तीचं फळ. पर्यायानं देव मागचे वैरी आहे. सागर मंथन केलं दैवतानी, सागराचं घुसळण केलं. माझ्या बापाच्या उदरात त्याला जलचर प्राणांना त्रयीमुखन केलं. आणि हे जेव्हा मला कळलं म्हणून स्वर्गावर स्वारी केली शिवाय तुझी इच्छा. मग तो देव माझा वैरी असताना त्याच्यामुळे माझे पाठ तुटतील हे मला पटत नाही. स्वामी, आणि दुर्दैवानं आपला जरी विश्वास नसला तरी सुद्धा त्या भगवंताचाच चमत्कार आहे. कदाचित तसं जर असेल तर आता हा? वंदे, काय? तू माझी फारी आहे, मी तुझा नवरा आहे.
ठेवीला माझा शब्द आहे. या क्षणापासून वैकुंठीच्या नारायणाचं भजन पूजन नामस्मरण तुला बंद करावं लागेल. नाही स्वामी थांबा. हा? असं नका बोलू. कारण माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय माझं जगणं सुद्धा व्यर्थ. मला एक सांग, काय लग्न झालेल्या स्त्रीला सर्वात प्रिय कोण? आपले सौभाग्य. पती म्हणजे परमेश्वर ना. मग काही गरज त्याची आहे? पण स्वामी असं असलं तरी सुद्धा आज त्याच्या आशीर्वादाने तुम्ही सुखरूपपणे इथपर्यंत आला. हा तर त्या माझ्या भगवंताचा चमत्कार. भक्ती बंद करणार की नाही? नाही स्वामी. भक्ती बंद करावी लागेल. नवरा आणि बायको संसाराची दोन संसार रूपी रथाची ही दोनच चाकं आहेत ग. एकमेकाच्या विचारानं वावरू लागलो तरच संसार सुखाचा होईल. विश्वास ठेव माझ्यावर. कशाची कमतरता वाचू देणार नाही. पण त्याची भक्ती बंद करावी लागेल. नाही स्वामी. काय माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आतापर्यंत अन्नाचा कंड पाण्याचा थेंब सुद्धा मी कधी प्राशन केला नाही. असं असतं. माझ्या क्रोधाला चेतवणी देऊ नको. नाही स्वामी. विचार करणार नाही नात्याचा. मला सांग काय करणार तू म्हणले? नाही स्वामी. भक्ती करणार. आपण मला मारला असला थंड तरी चालेल. आणि प्रसंगी माझा जीव घेतला तरी चालेल. पण माझ्या भगवंताचं नामस्मरण मी नाही बंद करू शकत. नाही नाही स्वामी. नाही ना बोलावं लागतंय. त्यापेक्षा कुरांगार करते माझ्या सत्ता जन्माच्या हाडवैरिणी हडा नागिणी माझ्या वैरी देव आणि त्यांचं भजन पूजा तर माझी भार्या करत आहे. आतापर्यंत हे माझे दोन हात माझ्या भगवंतासमोर जे जोडलेत ना मी. काय तुम्ही माझा जीव घेतला तरी माझे हे दोन हात मी नाही. मस्त बसणार नाही. याच होताना सारखं माझ्या वैर्याचं पूजन होत असते तर काय? हे तुझे दोन हात. हे काय केलं स्वामी? तुझे दोन्ही हात मी तोडले पण माझ्यातील नवरा मेला असा त्याचा अर्थ नव्हे ग. अजूनही तुझं संगोपन करे. एक शाळे का देवाचं नामस्मरण बंद व्हायला हवं. नाही स्वामी. काय तुम्हाला काय वाटलं? ज्या माझ्या भगवंतासमोर माझे हे दोन हात जोडते ते तोडलात म्हणून माझी भक्ती कमी होईल. काय करणार? माझे दोन हात तोडलात म्हणून काय झालं? हे माझे दोन पाय तर शाबू नयेत ना? मग या माझ्या दोन पायांनी माझ्या चरण चालीनं माझ्या देव गाभारा आणि मी माझ्या देवाची भक्ती जनाची भार्या आणि वैर्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. तुझा अजूनही तुला सांगतोय ग. तोडले तुझे हात तोडले तुझे पाय पण एक नवरा म्हणून संगोपन करेल. इच्छा पूर्ण करे. फक्त एकाच वैर्याचं नामस्मरण करायचं नाही. माझ्या भगवंताची भक्ती बंद व्हावी म्हणून माझे हात पाय तोडलात. माझा लोळा गोळा बनविला. पण असं असलं तरी सुद्धा काय माझ्या भगवंताची भक्ती मी बंद करणार नाही. काय करणार तो? याच अवस्थेत लोळत मी माझ्या देव गाभाऱ्यापर्यंत जाईल. आणि स्तुती सुमनांचा अखंड वर्षाव माझ्या भगवंतावर माझी भक्ती सफलच करेल. गावाला तुझा देव असेल मला काय करणार ना? मग आई देव गावाला प्रवेश करे. ज्या मूर्तीची तू प्रतिष्ठापना केली त्या दगडाच्या मूर्तीचे राई राई एवढे नाही
घेतले असतेस तर फार बरं झालं असतं. देवा, माझे हात पाय तोडलेत म्हणून मला वाईट वाटले नाही रे. पण लग्न करून उभारल्या संसारात प्रवेश करत असताना माहेरून जी प्रतिमा तुझी देवा घेऊन आले, त्या माझ्या देवाच्या प्रतिमेचे शतशः तुकडे माझ्या सौभाग्याने केले. देवा, देवा, हेच का रे माझ्या भक्तीचं फळ दिलंस तू? हेच का रे माझ्या भक्तीचं सामर्थ्य ठेवलंस तू? कुठे आहेस देवा? देवा, झोपला असशील तर जागा हो देवा. उद्याचं मरण आज झालं तरी चालेल, पण या अंत समयी देवा गोड गळ्याने देवा तुला आडवण्याचं कर्तव्य करते देवा. देवा, धाव, माझ्या हाकेला धाव देवा, माझ्या हाकेला लागला गळा हा पाशपहा घननी लागला गळा हा पाशपहा घननी मिठून गोड जाडो, मिठून गोड जाडो, मिठून गोड जाडो. लागला गळा हा पाशपहा घननी लागला गळा हा पाशपहा घननी हे अवताराच्या देवते, हे पार्वतीचा पुण्य करते, हे मंगलमय देवीच्या मंगलमय देवते, हे हृदय, हा तुझा परमेश्वर आलाय, ज्या बालपणापासून एकानिष्ठ भक्ती करते, ती भक्ती ती सफल ठरली. या मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन तुला देण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. देवा, या अंत समय का होईना पण मला दर्शन देण्यासाठी देवा धावत आलास. हा, पण अभागिनी जन्माला आले, दुर्दैव माझा म्हणूनच तर देवा, जिथं तुझ्या दर्शनासाठी महामहिम महंत घडघोड अशी तपश्चर्या करून सुद्धा देवा हे तुझं दुर्लभ दर्शन नाही मिळत. पण आज मला दर्शन देण्यासाठी देवा तू इथं आलास, पण काय त्याचा उपयोग? तुझं दर्शन नाही घेऊ शकत मी. काय म्हणून? तुझं दर्शन नाही घेऊ शकत कारण माझ्या सौभाग्याने ही माझी अवस्था केली. माझे हात पाय तोडून माझा लोळा गोळा बनविला देवा. याच्यासाठी चिंता करू नकोस. यावेळी दैवी तेजानं तुला हात आणि पाणी पुन्हा शिरतोय. देवा, खरोखरच
भक्तीचं पुण्य फळाला आलं की काय असंच मला वाटतं देवा. आज माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन देवा मला आशीर्वाद देणार. अगं बाळपणापासून तू एकांश भक्ती करते, मग त्या भक्ताला दर्शन देणं मला क्रमप्राप्त आहे. याच्यासाठी तुला सुपाचं दर्शन देण्यासाठी शांतीधामाचा त्याग करून इथपर्यंत आलोय. पण देवा नाईलाज माझा आहे. काय म्हणून? या भक्तिनीची तुला एकच विनंती आहे. विनंती? अशी कोणती विनंती? माझं सौभाग्य तुला वैरी म्हणतं देवा. हा? माझ्या सौभाग्याने जर इथं तुला पाहिलं असेल तर नको नको त्या शब्दाने तुझा अपमान करेल. तो अपमान माझ्याला नाही पावणार. तेव्हा जा देवा, देवा तुझ्या स्वस्तानी जा तू. तोडले अगदी रक्तस्त्राव झालं ना. रंदात संपली असते पण मनात किंतु नको म्हणून इथं आलोय. रंदाई, अरे हाय रंदाई. अरे रागात स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला प्रतिमय परमेश्वर आला असेल जा निश्चिंत जा. क्षण शांतता म्हणजे रंदाई. काय झालं? काय सांग, मी स्वतः तुझे हात आणि पाय तोडले मग मूर्ती म्हणता माझ्या समोर आता जीवरंगा उभे आहे. पूर्ववत हे कसं काय? जिचे तुम्ही हातपाय तोडलात ना हा तीच तुमची लाडकी बायको वृंदा आहे मी. ती कशी काय? याला सुद्धा कारण आहे. काय करण? माझा हातपाय पुनश्य कसे आले याचं नवल वाटतं ना तुम्हाला? बरोबर आहे. हे माझे हातपाय मला पुनश्य कुणी दिले? माझ्या देवानं मला दिले. हो नाही. माझा देव माझ्या वैकुंठी जाणार आहे. तो माझा जगत परत नाही. त्याची एवढी मदत माझ्या पत्नीच्या मारी आलाय त्याला जा म्हणावं. नसाल तर क्रोधाला चेतवणी दिली ना त्यानं देव ठेव करून टाकेल. मी माझ्या देवाला नाही म्हणून नाही देणार. बदलो नको. वैकुंठी जाणार आहे. नाही तुझी भक्ती केली आणि नाही तुला मी बोलविलं. मग असं असताना या माझ्या भार्याच्या महाली तुका आला. अरे जलधार, ज्याप्रमाणे माझी भक्ती दिसत आहे त्याप्रमाणे दोघांनी दर्शन देण्यासाठी मी आलोय. मला दर्शनाची गरज नाही. त्याच्या मुळाशी कारण जलधार तू आहे. मी हा, तो कसा? अरे देवाच्या देव गाभाऱ्यात तुझ्या धर्मपत्नीनं माझी प्रतिमा पूजेला लावली मग आणि त्या प्रतिमाचे तू अक्षरशः तुकडे तुकडे केले. मान्य आहे. त्याचे तुकडा वैकुंठापर्यंत आला काय? म्हणून शांती धामाचा त्याग केला साठी इथपर्यंत मी आलोय दोघांना दर्शन देण्यासाठी. मलाही या जर नारायणाचा पारायण होऊ नये इच्छा असेल तर इथून चालतो. गेला नाही तुला घालवावा मी लागेल. तो इथं शांती धामाचा त्याग करून इथपर्यंत आलोय तो जाण्यासाठी नव्हे त्याच्यासाठी. हे रुंदे इथं काय घडेल हे तू प्रत्यक्षाने नेत्राने पाहून याच्यासाठी जा. स्वस्ताने जा, चिंता करू नको. जा. तू जर मला आज्ञा करत असशील तर मी तुझ्या स्वास्थ्याने जाते. पण तुझ्या नेत्रासमोर हा, माझ्या सौभाग्याचं धनी आहे एवढं मात्र विसरू नको. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चिंता करू नको. तू जाणार नाही. हे जगदार, अरे विनाशकालीन विपरीत बुद्धी जसा विनाशकार माणसाला सेवावाला तशी माणसाला विपरीत बुद्धी सुद्धा राहते. तसं या जीवनात झालंय ध्यानी ठेव. मलाही या विश्वाचा पालन करता देव म्हणून तुला सारं जग ओळखतंय. पण या क्षणाला या जलगरा रूपी काळापासून आत्मरक्षण करणं तुला मी शोधीदारी करते. अरे विनाशाने सारा जग जिंकता येतं पण अहंकारामुळे नाश होतो. तो अहंकार तुझ्या जीवनात उद्भवलाय तो नाहीसा करण्यासाठी हा वैकुंठ जाणार आहे. जाऊ तुझ्या खरगवा पणाला.
अत्यंत आनंद होतोय की ही सगळी मंडळी तुम्हाला आमच्या चित्रपटात पण दिसणार आहेत. आणि अगदी जेव्हापासून सुबोधच्या डोक्यात ही संकल्पना आली तेव्हापासून या सगळ्यांची मदत या चित्रपटाला लाभली आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आम्हा कलाकारांचं आराध्य दैवत गणपती गजानन. शिवाय इथं सिनेसृष्टीतील अनेक नटवर्य नटसम्राट आहेत, त्यांच्याही चरणी मी विनम्र होतोय. शिवाय आम्हा कलाकारांचं जे उत्कृष्ट होतात म्हणजे आमचे भाग्य देवता म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षक, तुमच्याही चरणी मी विनम्र होतोय. रसिक हो, वृंदा जलधर हा एक भाग आहे. याच्यामध्ये किमान 12 पात्र असतात आणि 3.5 तासाचं नाटक असतं. त्याच्यातील एक भाग आम्ही तुम्हाला दाखवला.